सिटी न्यूज वसा जनसेवेचा। आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळालाच नाही। केंद्रात आणि राज्यात भाजप शिंदे सरकार असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशीला भाव देऊ शकले नाहीत। उलट खाद्यतेल, डाळ, गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केली। यामुळे शेतकरी हतबल होऊन कर्जबाजारी झालाय। सत्ताधारी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेत नाहीत, फक्त कोरड्या घोषणांचा पाऊस पडला जातो। मात्र एक वेळ महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्याबरोबर सोयाबीन कपाशीला जादा भाव मिळू देऊ असे आश्वस्त करीत उबाटा शिवसेना गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय। मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ खरात यांचा जोरदार प्रचार दौरा सुरू आहे। सिद्धार्थ खरात हे आश्वासक चेहरा असल्यानं आणि त्यांनी रखडलेल्या मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं अभिवचन दिल्यानं ते प्रबळ दावेदार समजले जात आहेत। तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी संजय रायमुलकर यांच्याबाबत मतदारसंघात नाराजीचा सूर असून यांना मशाल पेटणार असल्याची चिन्ह आहेत। दरम्यान सिद्धार्थ खरात यांनी यापूर्वी हजारो शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचं वाटप करून त्यांची जगणे समृद्ध केलंय। आता शेतकरी, बेरोजगार, लोणार, पर्यटन विकास असे अनेक मुद्दे हाताशी धरून विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं आश्वासन दिलंय। शिवाय सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी सोयाबीन कपाशीला जास्त भाव मिळवून देण्यासाठी अपयशी ठरल्यानं मला संधी दिल्यास सोयाबीन आणि कपाशीला योग्य हमी भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचं खरात म्हणाले। गेल्या 15 वर्षापासून रखडलेला विकास आणि तो विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शेतकरी जो काही भरडला जात आहे, शेतकऱ्याची झालेली दैन्यावस्था व शेतकरी पुत्र जो शिक्षण घेतो आहे त्याच्या हाताला काम नाही, म्हणजे शेतकरी आणि शेतकरी पुत्र तसेच कामगार, सुशिक्षित बेरोजगार आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये मेहकर आणि लोणार 2 तालुके असलेल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये जो काही विकासाचा जो अनुशेष राहिलेला आहे, पायाभूत सुविधा असतील, पर्यटनाच्या दृष्टीने असेल, व्यावसायिक उद्योजक या ठिकाणी न आल्यामुळे असेल, MIDC न आल्यामुळे असेल, असे अनेक प्रश्न घेऊन ते सगळे प्रश्न पुढे घेऊन ते इथे या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा सगळ्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि या भागातील सगळ्या शेतकरी, युवक, उद्योजक, व्यावसायिक यांच्या आशा आकांक्षा बुलंद करून